तो लहान मुलगा होता, तो 6 वर्षाचा होता. त्यांनी मॅग्नेट गिळलं होतं. त्याचे आई वडील जवळ नव्हते तेव्हा, जेव्हा त्यांनी गिळलं होतं आणि तो खेळत होता तो मॅग्नेट सोबत. तर नेमकं तो जेव्हा आला तेव्हा तो जेवण करून आला होता. त्यांनी 2-2.5 तास पूर्वीच जेवण केलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला सुगणी देता येत नव्हतं आणि आम्ही सुगणी न देता ते आम्ही एंडोस्कोपीद्वारा ते मॅग्नेट बाहेर काढलं. आणि मॅग्नेट जे आहे ते आम्ही दुर्बीणद्वारे जेव्हा काढलं तेव्हाही त्याला काही त्रास नाही झाला आणि काढल्यानंतरही काही त्रास नाही झाला. आणि ते नेमकं 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आम्ही ते मॅग्नेट दुर्बीणद्वारे बाहेर काढलं. लहान मुलं जेव्हा पण लहान मुलं खेळत असतात तेव्हा आपण त्यांच्याकडे आपण पहिली गोष्ट तर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना लहान वस्तू जे आहे ते दिलं नाही पाहिजे. कारण लहान मुलांना तेवढं माहीत नसतं आणि ते जे लहान हे छोटे मोठे जे असतात वस्तू ते गिळण्याची सवय असते लहान मुलांना. कारण त्यांना माहीत नसतं. तर आई वडिलांनी किंवा घरच्या जे लोक आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे की जे काही छोटे छोटे वस्तू आहे जे लहान मुलं घेऊ शकतात त्याच्यातून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. कारण त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि मग पुढे जाऊन ते जर कुठे आतडीमध्ये किंवा कुठे मोठ्या आतडीमध्ये म्हणा किंवा लहान आतडीमध्ये जाऊन अटकलं तर मग काय आपल्याला सर्जरी करावी लागते, मोठी सर्जरी करून काढावी लागते. यावेळेस तर आम्ही काहीच केलं नाही सर्जरी, आम्ही नुसतं दुर्बीणद्वारे सुगणी न देता काढून टाकली आहे. पण नेहमी असं पॉसिबल होत नाही कारण पुढे जाऊन कधी कधी कॉम्प्लिकेशन्सही होतात याच्यामध्ये.